मित्रांनो, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. त्यांनी जेनेरिक औषधांवर टॅरिफ म्हणजेच आयात शुल्क लावण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे भारताच्या औषध उद्योगात चिंता वाढली आहे, कारण भारत हा जगातील सर्वात मोठ्या जेनेरिक औषध उत्पादक देशांपैकी एक असून अमेरिकेला मोठ्या प्रमाणावर औषधांची निर्यात करतो. सर्वप्रथम हे समजून घेऊया की जेनेरिक औषध म्हणजे काय. एखाद्या महागड्या ब्रँडेड औषधाचे पेटेंट संपल्यानंतर त्याच गुणवत्तेचे आणि त्याच परिणामकारकतेचे औषध कमीत कमी तयार केले जाते. त्याला जेनेरिक औषध असे म्हणतात. भारत अशा औषधांच्या उत्पादनात जगभरात आघाडीवर आहे. आता जर अमेरिकेने या औषधांवर आयात शुल्क वाढवले तर भारतीय कंपन्यांची औषधे अमेरिकेत महाग होऊ शकतात. त्यामुळे त्यांची विक्री कमी होण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम सन फार्मा, डॉक्टर रेड्डीज, सिप्ला, ल्युपिन यांसारख्या भारतीय औषध कंपन्यांवर होऊ शकतो. तसेच निर्यात, महसूल आणि भविष्यातील गुंतवणुकीवरही परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. मात्र हा निर्णय नेमका कधी लागू होणार, टॅरिफ किती असेल आणि कोणत्या औषधांवर लागू होईल याबाबत अद्याप सविस्तर माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे भारत सरकार आणि औषध उद्योग या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. तुम्हाला काय वाटतं? अमेरिकेच्या या निर्णयामुळे भारतीय औषध उद्योगावर मोठा परिणाम होईल का, की भारतीय कंपन्या यावरही मात करतील? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका.